महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे सप्तशृंगीगड नांदुरी घाट रस्ता तात्पुरता बंद, भाविकांना प्रशासनाचे आवाहन। बघा सविस्तर, घाट रस्ता कधी होणार सुरू। भारतीय हवामान विभागाने नाशिक, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांसाठी पुढील काही तासात अतिवृष्टी व वादळी पावसाचा इशारा दिल्याने खबरदारीचा उपाय म्हणून सप्तशृंगगड ते नांदुरी घाट रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी व भाविकांच्या प्रवासासाठी तात्पुरता बंद करण्यात आलाय। शुक्रवार दिनांक 31 जुलै रोजी सायंकाळी 5:30 प्राप्त झालेल्या हवामान विभागाच्या माहितीनुसार हा निर्णय घेण्यात आलाय। जिल्हाधिकारी नाशिक, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कळवण आणि तहसीलदार कळवण यांनी दिलेल्या सूचनेनुसार श्री सप्तशृंगगड निवासिनी देवी ट्रस्टने घाटमार्ग आज दिनांक 31 जुलै रोजी संध्याकाळी 5 वाजता बंद ठेवण्याची घोषणा केली आहे। प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार शनिवार दिनांक 1 ऑगस्ट 2026 रोजी हवामान आणि परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर घाट रस्ता पुढील आदेश आल्यानंतर पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल। दरम्यान भक्तनिवास विभागामार्फत आरक्षण केलेल्या भाविकांनी पुढील प्रशासकीय सूचना मिळेपर्यंत अत्यावश्यक कारणाशिवाय भक्तनिवास परिसराच्या बाहेर पडू नये, तसेच घाटमार्गावर प्रवास करू नये, असे आश्वासन विश्वस्त संस्थेकडून करण्यात आले आहे। प्रशासनाने सर्व भाविकांनी सहकार्य करावे, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अधिकृत सूचनांचे पालन करून स्वतःची सुरक्षितता जपावी, असेही आवाहन केले आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विभागीय संपादक किरण अहिरे, नांदुरी, कळवण। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।